हॅलो एव्हरीवन, मी राजश्री घेऊन आली आहे तुमच्यासाठी कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर मराठीमध्ये, म्हणजे दिवाणी प्रक्रिया संहिता 1908. तर हा कोड अस्तित्वात यायच्या आधी भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दिवाणी प्रकारचे कायदे होते. तर त्या सर्वांना एकत्रित आणून 1859 द कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर अस्तित्वात आला. त्यानंतर 1877 नंतर 1882 आणि सध्या आपण अभ्यासतोय तो 1908चा कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर अस्तित्वात आला. तर यामध्ये काही अमेंडमेंट करण्यात आला. पहिली अमेंडमेंट 1951 त्यानंतर 1955, 1976, 1999 आणि 2002 अमेंडमेंट करण्यात आल्या. हा कोड बनवण्याचा मुख्य हेतू काय होता, तर देशातील विविध दिवाणी कायद्यांना एकत्रित आणून त्यामध्ये काही सुधारणा करणे. तर त्यामध्ये अमेंडमेंट करण्यासाठी जस्टिस मलिमत कमिटी अपॉइंट केली होती. आता पाहूया आपण द कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908 चे पहिले सेक्शन प्रिलिमिनरी. सेक्शन 1 शॉर्ट टायटल कमेन्समेंट अँड एक्सटेंड. तर दिस ॲक्ट मे बी सायटेड ॲज, या कोडचं नाव असं आहे की द कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908. हे बनवल्या गेलं आहे 21 मार्च 1908 मध्ये आणि लागू कधी करण्यात आलं? हा कोड लागू करण्यात आला 1st डे ऑफ जानेवारी 1909 मध्ये. इट शॅल कम इन टू फोर्स ऑन द 1st डे ऑफ जानेवारी 1909. तर याची व्याप्ती कुठपर्यंत आहे? होल ऑफ इंडिया एक्सेप्ट, पूर्ण भारतामध्ये शिवाय नागालँड अँड ट्रायबल एरियाज. या आधी जे क्लॉज ए होता त्यामध्ये जम्मू अँड काश्मीर होतं, पण ते आता काढून टाकण्यात आलं. तर आता फक्त नागालँड आणि ट्रायबल एरिया सोडून द होल ऑफ इंडियामध्ये हा कायदा लागू करण्यात आला आहे. Provided that the state government concerned may, by notification in the official gazette, extend the provisions of this code or any of them to the whole or part of the state of Nagaland or such tribal areas. आता हा जो कायदा आहे, हा जो कोड आहे तो नागालँड आणि ट्रायबल एरियामध्ये सुद्धा स्टेट गव्हर्नमेंट लागू करू शकते, पण त्यासाठी ऑफिशियल गॅझेटमध्ये तशी नोटिफिकेशन द्यावी लागेल, त्यामध्ये तसं स्पेसिफाय करावं लागेल. ठीक आहे. आता एक्सप्लेनेशनमध्ये सांगितलं आहे की ट्रायबल एरियाचा अर्थ काय. ट्रायबल एरियाचा अर्थ म्हणजे आसाममध्ये 21 जानेवारी 1972च्या पूर्वी जे आदिवासी राहत होते त्यांनाच ट्रायबल एरिया असं म्हटलं आहे. पॅराग्राफ 20 6व्या शेड्यूलमध्ये संविधानामध्ये असं सांगितलं आहे. ठीक आहे. नंतर 4था क्लॉज पाहू आपण. त्यामध्ये पाच ठिकाण सांगितले आहेत. अमीनदीवी इस्लँड, ईस्ट गोदावरी, वेस्ट गोदावरी, विशाखापट्टणम इन द स्टेट ऑफ आंध्र प्रदेश, युनियन टेरिटरी ऑफ लक्षद्वीप. तर यांच्या बाबतीत असं सांगितलं आहे की इथे CPC कसा अप्लाय होईल. तर या 5 ठिकाणी जर CPC मध्येही एखादी अशी प्रोव्हिजन असेल आणि त्याही ठिकाणी त्याच बाबतीत काही प्रोव्हिजन असेल तर त्या ठिकाणावरचाच कायदा लागू होईल, त्या ठिकाणी CPC लागू होणार नाही. जर CPC मध्ये जी प्रोव्हिजन आहे ती त्या ठिकाणी नसेल तर मग त्या ठिकाणी CPC मधली प्रोव्हिजन लागू होईल. कळलं का? म्हणजे ते काय म्हणत आहे की तिथे जो कायदा बनवला गेला आहे त्या 5 ठिकाणी
आणि तोच कायदा जर CPCमध्ये सुद्धा असेल तर त्या ठिकाणी CPCचा कायदा अप्लाय होणार नाही. त्या 5 ठिकाणांवरचाच त्या ठिकाणी कायदा अप्लाय होईल. समजा विशाखापट्टणममध्ये एखादा कायदा आहे, दिवाणी प्रक्रियेचा एखादा कायदा आहे आणि तसाच कायदा CPCमध्ये सुद्धा आहे, तर ते दोन्ही कायदे जर एकमेकात विरोध करत असतील, त्या ठिकाणचा त्याच बाबतीतला कायदा वेगळा असेल आणि CPCमध्ये त्याच बाबतीतला कायदा थोडा वेगळा असेल, एकमेकांच्या ते विरोधात जात असतील दोन कायदे, तर त्या ठिकाणी विशाखापट्टणममध्ये त्या ठिकाणचा जो कायदा आहे, लोकल कायदा जो आहे तोच लागू होईल, CPC लागू होणार नाही. मग अन्य मॅटरमध्ये CPC लागू करू शकतात. ठीक आहे, तर आजच्यासाठी फक्त एवढंच. ओके.